नमस्कार, मी प्रणिता मारणे. मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण खुर्ची सिनेमातल्या कलाकारांची गप्पा मारतोय आणि आता आपल्या सोबत आहेत श्रेया आणि आर्यन. खूप खूप स्वागत दोघांचं. थँक्यू. मला ना म्हणजे प्रचंड कुतूहल आहे की तुमच्या वयातली मुलं साधारण राजकारणाविषयी काय विचार करतात किंवा हा सिनेमा त्याच धर्तीवर आहे म्हणून हा प्रश्न. आता हा मूवी नावच सांगतंय खुर्चीवर आहे. तर जे गावाकडचं राजकारण असतं, म्हणजे गावाकडचं राजकारण कसं असतं ते ह्या मूवीमध्ये जवळून दाखवलंय की, आणि ह्या मूवीमध्ये ते पण दाखवलंय की ह्या राजकारणाचं लहान मुलांवर काय म्हणजे परिणाम होतो, ते आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न केला या मूवीमध्ये. तुझं काय सांगशील? आणि आजकालच्या मुलांना माहित नसतं की राजकारण काय. आपण ग्रामीण भागाचं राजकारण तरी नाही बघितलं, तर या मूवीमध्ये आम्ही तेच दाखवून द्यायचा प्रयत्न केला की ग्रामीण भागाचं राजकारण हे कसं असतं आणि ते कशा ती खुर्ची पद्धतीने मिळवण्यासाठी ते काय काय करत असतात धडपड. ओके. आपण राजकारणाविषयी वेगवेगळ्या बातम्या ऐकतो, खूप माध्यमातून त्या आपल्यापर्यंत येत असतात. जेव्हा त्या तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमच्यावर त्याचा काय इम्पॅक्ट होतो किंवा तुम्ही काय ग्रास्प करता त्याच्यातून आणि त्याचा उपयोग काही सिनेमामध्ये झाला का? ऍक्च्युली मला पॉलिटिक्स मधलं काही जास्त माहिती नाही. ह्या मूवी मधनं मला कळालंय की ते नॉलेज आली आहे मला की काय काय होतं. मी जवळून बघितलं ह्या मूवीमुळं. आणि तसा मी जास्त काय मला माझ्या कॅरेक्टरला काय मी बघितलं नाही जसे न्यूज आणि ते सगळं, म्हणजे लाईक स्वतःहून मी बिल्डअप केलाय तो कॅरेक्टर. ओके. या मूवी मधले आमचे जे कॅरेक्टर बिल्डअप करायला मला तरी नाही हेल्प झाली, कारण माझा रोल वेगळा आहे. लाईक मी अभ्यासू असेल, इनोसंट मुलगी अशी Innocent आहे. दाखवली आहे. तर पुढे जाऊन प्रीती नावाचं कॅरेक्टर आहे आणि ह्याचं राजवीर. तर पुढे जाऊन आमची लव्ह स्टोरी मूवी मध्ये दाखवली आहे. ओके. तर अजून थोडंसं तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगते? म्हणजे तुमच्या दोघांची काय म्हणजे कसं ते पॅरलली जातात ते रोल? ऍक्च्युली माझं राजवीर नावाचं माझं जे कॅरेक्टर आहे त्याचं राजवीर नाव आहे आणि हिचं कॅरेक्टर आहे ते प्रीती नाव आहे तिचं. तर आम्ही एकाच स्कूलमध्ये असतो आणि म्हणजे आता काय मी बोलू, 10th मध्ये असते आणि हा 7th मध्ये असतो. 6th. 6th मध्ये सॉरी. हो. आणि त्या मूवी मध्ये आमची लाईक लव्ह स्टोरी दाखवली आहे. हो, शाळेतली. आता त्याच्या मागं एक रिझन आहे. तुम्हाला वाटेल ही मोठी आहे, मूवी मध्ये दाखवले ही मोठी आहे, मी छोटा आहे, पण त्याच्या मागं एक रिझन आहे. ते रिझन तुम्हाला कळलंच. आता ते युट्यूब लव्ह सॉंगला कमेंट्स आलेत की कास्टिंग काहीतरी चुकली आहे, कारण ही मोठी मुलगा आहे, मी छोटा छोटा आहे. वाटतोय, मुलगी मोठी वाटते, ते असे सगळे तुम्हाला प्रश्न मूवी मध्ये येतात. कळेल की त्याच्या मागं एक रिझन आहे. तर ते ठरवून तसं केलं गेलेलं आहे. हो. हो. त्याच्या मागं रिझन आहे. अशा कुठल्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे समजा बाल गुन्हेगारीकडे मुलं वळतात किंवा मोठ्यांचं अनुकरण करतात, हे करतात, तर त्याची नेमकी तेव्हा मानसिक अवस्था काय असेल मुलांची किंवा नेमकं त्यांना काय वाटत असेल म्हणून ते चुकीच्या मार्गाने जातात? तर तू प्रतिनिधित्व करता तुम्ही दोघं जण, तर तुम्ही काय सांगाल त्याच्या बाबतीत? आता जे मोठे मोठे गुंडे आहेत, ते डॉन्स आहेत, ते छोट्या मुलांवर असे इन्फ्लुएन्स होतात, ते छोटी मुलं त्यांच्याशी. आणि लाईक फॉर सम रिझन ते लाईक त्यांना त्यांच्यासारखं बनायचं असतं आणि त्यांची तशी परिस्थिती पण असू शकते, पण फरक तर खूप पडतो त्याचा. सिनेमा शूट व्हायच्या आधी आणि सिनेमा शूट झाल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाले माझ्यामध्ये चांगले? खूप फरक झाला. मी पहिली गोष्ट तर माझा म्हणजे स्वतःमध्ये आतमध्ये माझा इम्प्रूव्हमेंट झाली. तसं बोललं तर मला खूप काय शिकायला भेटलं मूवीमधून. मला राजकारण शिकायला भेटलं जवळून. अजून म्हणजे खूप काय, म्हणजे मूवीमध्ये जे काय असतं, आता मला ह्याचं काही आयडिया नव्हती, मला काही माहिती नव्हतं, पण ह्या मूवी म्हणजे जे आहे ना त्याच्यामुळं मला खूप नॉलेज भेटली. कशा कुठल्या विषयांमध्ये साधारण? पॉलिटिक्स. अजून काही इंटरेस्ट आलाय का? पण नाही, इंटरेस्ट तर नाहीये मला स्टार्टिंग पासून नव्हता आणि आता पण नाही, आणि आय होप मला फ्युचर मध्ये नसणार. अजून मला डायरेक्शनचं पण म्हणजे मला कळालंय की कुठं कुठं अँगल लावतात. जसं आर्यन बोलला की आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या सेटवर सुद्धा खूप सिनियर ऍक्टर्स आहेत, सुरेश सर, अक्षय सर, प्रीतम मॅम, राकेश सर, यांच्याकडून सुद्धा आम्ही खूप गोष्टी शिकलो. आणि या मूवीचं मेन एम की आम्हाला हे कळलं की राजकारण जवळून बघायला भेटलं, की राजकारण काय असतं, त्याचे परिणाम काय असतात, हे जवळून बघायला भेटलं मूवी करताना. ओके. तर लहान मुलांच्या दृष्टिकोनातून या सिनेमातून काय सांगितलं गेलेलं आहे? की
फोकस ठेवा, इन्फ्लुएन्स नका होऊ कुणाशी, आणि एवढाच ते आहे. इन्फ्लुएन्स झाल्यावर जे चुका होतात त्याची पनिशमेंट त्याच्यानंतर ती सुद्धा आम्ही मूवी मध्ये दाखवली आहे. सो ते बघून नक्कीच सगळे इन्फ्लुएन्स होतील चांगल्या याने मूवी बघून. आता ते एका आम्ही पॉझिटिव्ह वेनी पण दिलंय, पण हा. लोक कशाने घेतात ते. मी एक सीन पाहिला सिनेमामध्ये, आय गेस तो तुझाच आहे, की खुर्चीवर बसलेला असतो छोटा मुलगा आणि कम्प्लीट ब्लड असतं सगळं, हा. हे केलेलं असतं, टक्कल केलेलं असतं. तो कसा शूट झाला एवढा? आणि तो दुसरा प्रश्न असा की तुमचा आवडता सीन कोणता होता सिनेमामधला? तो टक्कलवाला आणि म्हणजे तो ब्लडवाला. एकदम अंगावर येतो म्हणून goosebumps बघितल्यावर. येतात ना. हा. हा. तर ऍक्च्युली तो म्हणजे लाईक तो आता मूवी मध्ये आय थिंक हे सांगू का नको मला, पण ते कन्फ्यूज करण्यासाठी आहे तुम्हाला. ओके. ते म्हणजे आता टीजरला तुम्ही कन्फ्यूज होसाल, मग थिएट्रिकल टीजरला तुम्ही ते कन्फ्युजन थोडं सॉल्व्ह होईल, मग ट्रेलरला परत तुम्हाला कन्फ्यूज करल, पण थोडी हिंट भेटेल तुम्हाला की मूवी मध्ये काय. ओके ओके. आणि तुझा एखादा आवडता सीन कोणता सिनेमामधला? आमचे प्रत्येक सीनच मस्त झाले, कारण आमच्या दोघांची जोडी अशी वेगळी होती आणि आम्ही सासवड भागात शूट करत होतो. तिकडे अशी सगळी लोक यायची बघायला आणि आमच्या दोघांची लवचे सीन काय काय असायचे, रोमॅन्टिक सीन असायचे, तर ते लोक बघायचे आणि ते बघून आम्हाला छोटी अजून- मुलं हा. ऐका करतात आणि असं. मी मोठी हा छोटा, यांची लव्ह स्टोरी आणि ते बघायला त्यांचं जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते बघून मजा यायची. मग अशी अक्षय आणि प्रीतमशी बोलताना असेल की हा सिनेमा साऊथच्या थोडंसं अंगाने गेलेला आहे, तर आधी किंवा नंतर थोडे साऊथचे सिनेमे वगैरे पाहिलेत तुम्ही? हो बघितले, हो, खूप बघितले. थोडेफार पाहिले. इनफॅक्ट मी त्यांनी साऊथचा जास्त- फॅन आहे. ओके. तू काय सांगशील? तू त्या दृष्टीने अभ्यास वगैरे केला होतास? हो, मला संतोष सरांनी माझं कॅरेक्टर एकदा समजून सांगितलं की तुला हे करायचंय, आणि संतोष सरांनीच आमच्या दोघांकडून जास्ती अभ्यास करून घेतलाय. शिव सर, संतोष सर सेटवरती ते आम्हाला असं बसून सांगायचे की तुम्ही आज हा सीन आहे किंवा हे तुमचं आज काय बोलतात त्याला आपला पूर्ण स्केड्यूल हा. सांगायचे आम्हाला, आणि एक एक सीनला कुठं कुठं काय करायचं, म्हणजे कुठं लुक्स द्यायचे, एक्सप्रेशन कसा, डायलॉग घ्यायचा, डिलिव्हरी कशी करायचं त्या डायलॉगचा, ते सगळं आम्हाला सांगितलंय पूर्ण डायरेक्शन टीमनी. म्हणजे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये आलात. तर हा सिनेमा 12 जानेवारीला येतोय, थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू.